व्हॉट्सअपवरील एक संदेश 52 वर्षीय महिलेला लाखोंचा फटका देऊन गेला. ई कॉमर्स आणि ड्रॉप शिपिंग व्यवसायात मोठ्या नफ्याचा आमिष दाखवत नागपुरातील एका महिलेला 7 लाखांनी गंडवण्यात आलंय. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस तपास करत आहेत. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 52 वर्षीय महिलेला व्हॉट्सअपवर एका अज्ञात व्यक्तीचा संदेश आला. संबंधित व्यक्तीनं स्वतःला हरसिमरन सिंग यांच्या ई बॉक्स मार्केटिंग अँड सर्व्हिसेस कंपनीशी संबंधित असल्याचं सांगितलं. तसंच ड्रॉप शॉपिंग आणि ई कॉमर्स व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असं आमिष दाखवलं. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेनं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण 7 लाख रुपये आरोपीनं सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. महिलेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आरोपीनं सुरुवातीला 2,55,000 रुपये परत केले. मात्र त्यानंतर उर्वरित 4,45,000 रुपये परत न करता आरोपीनं महिलेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. तर नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक आणि मोठ्या परताव्याच्या आमिषांना बळी पडू नये असं आवाहन देखील केलंय. ई बॉस मार्केटिंग अँड सर्व्हिसेस या कंपनीमार्फत ड्रॉप शिपिंग ॲड कॉमर्स या प्रोडक्टच्या जाहिरातीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जास्त परतावा देतो म्हणून त्यांच्याकडून पूर्वी 50,000 रुपये घेतले होते. ती त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केले. 50,000 25,000 रुपये त्यांनी फायदा दिला. त्यानंतर परत त्यांनी 4 लाख रुपये त्यांनी गुंतवणूक केले. त्याच्यावरही 1,80,000 रुपये फायदा दिला. हे परत मिळाल्यानंतर त्यांनी 7 लाख रुपये त्यात गुंतवणूक केली. पण त्या 7 लाख रुपये मग त्यांनी ते फसवणूक करून त्याला परत दिलेलं नाही किंवा गुंतवणुकीचा परतावा जो असतो वरचा तो पण दिला नाही. त्यानंतर सदर महिला ही जालंधर येथे जाऊन त्या कंपनीचं विचारपूस केली असता ते कंपनीचं जे ऑफिस होतं ते आहे, परंतु ते बंद असलेलं आढळून आलं. त्यामुळे त्यांनी ही कंप्लेंट सायबरमध्ये रजिस्टर केली आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांना बोलावून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.